नमस्कार युवा मित्र, मी गिरीश कुलकर्णी स्नेहालय या संस्थेसोबत कार्यकर्ता म्हणून गेली 35 वर्ष काम करतो। स्नेहालयचे 30हून जास्त सेवा प्रकल्प महाराष्ट्रातल्या 8हून जास्त जिल्ह्यात आणि कर्नाटकातल्या बेळगाव मध्ये सुद्धा कार्यरत आहेत। याशिवाय स्नेहालयच्या प्रेरणेतून मागील 35 वर्षांमध्ये असंख्य तरुणांनी आपापल्या जिल्ह्यात गावात असंख्य सामाजिक संस्था आणि चळवळी सुरू केलेल्या आहेत। त्यांची संख्या शेकडोंमध्ये आहे। स्नेहालयाच्या अनेक प्रकल्पांपैकी आमच्या हृदयाच्या सर्वात जवळचा प्रकल्प म्हणजे युवा निर्माण, कारण त्यामुळे तरुणाईला सेवा कार्याच्या दिशा मिळतात, प्रेरणा मिळते आणि असंख्य सेवा कार्य स्नेहालयप्रमाणे समाजामध्ये उभी राहतात। भारत देशाचं चित्र बदलायचं असेल तर आपल्याला एकाच संस्थेने खूप उत्तम काम करून जमणार नाही, तर आपल्याला अशा असंख्य सामाजिक संस्थांची, सामाजिक चळवळींची आणि निरपेक्षपणे काम करणाऱ्या तरुणाईची खूप आवश्यकता आहे। आणि म्हणून युवा निर्माण प्रकल्प म्हणजे स्नेहालयाचं एक एक्सटेन्शन आहे, स्नेहालयाचा खऱ्या अर्थाने विस्तार आहे असं आम्ही मानतो। वर्ष 2001 पासून वेगवेगळे उपक्रम युवा निर्माण प्रकल्पाने राबवले आणि त्यामध्ये प्रामुख्याने वर्षात 2दा किंवा 3दा आयोजित केली जाणारी युवा निर्माण शिबिरं किंवा श्रम संस्कार छावण्या यांचा त्याच्यात समावेश होता। खरं तर महामानव बाबा आमटे यांच्या श्रमसंस्कार छावणीमधून आम्हाला अनेक कल्पना मिळाल्या आणि त्या आम्ही नवीन काळाच्या आणि परिस्थितीच्या अनुषंगाने अनुरूप अशा बनवल्या आणि त्यांचा समावेश युवा निर्माण प्रकल्पात केला। याशिवाय वर्षातून 2 वर्षातून एकदा एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा उपक्रम, मग त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय युवा परिषद, युवा संमेलन किंवा भारत बांगलादेश सारख्या सद्भावना सायकल यात्रा अशा प्रकारच्या उपक्रमांचं सुद्धा आम्ही आयोजन केलं आणि त्यामधून तरुणाईला असंख्य बदल घडवणाऱ्या माणसांना, चळवळींना आम्ही भेटवलं आणि प्रेरणांचा विस्तार केला। पण आता आम्ही आमच्या कल्पनेचा, प्रकल्पाचा नव्यानं पुनर्विचार सुरू केला, कारण समाजाचं चित्र बदलतंय आणि लक्षात असं आलं की तरुणाईला नुसत्या प्रेरणा देऊन उपयोग नाही, तर आपल्याला त्या तरुणाईला स्वतःमधल्या क्षमतांचा, गुणांचा आणि मर्यादांचा शोध घ्यायला सुद्धा मदत केली पाहिजे। आणि मग त्या आधारावरती जेव्हा सामाजिक प्रेरणा आपण त्यांना देऊ, तेव्हा ते एक योग्य प्रकारचा उपक्रम, योग्य प्रकारचं कार्य हे स्वतःसाठी निवडू शकतील आणि स्थायी स्वरूपात हे काम करण्यासाठी नुसत्या प्रेरणा उपयोगाच्या नसतात, तर अनेकविध स्वरूपाची कौशल्य सुद्धा आपल्याला त्यांना द्यावी लागतील, हे सुद्धा आमच्या लक्षात आलं। आणि मग आता आम्ही 33वे युवा प्रेरणा शिबिर येत्या 21 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025 या दरम्यान आम्ही आयोजित करतोय। म्हणजे जानेवारी 2025च्या शेवटच्या टप्प्यामध्ये याचं आयोजन आम्ही करतोय आणि याच्यामधलं स्वरूप आम्ही आमूलाग्र बदललेलं आहे। सर्वप्रथम म्हणजे पुण्याचे स्नेहालय परिवाराचे पालक डॉक्टर विनय कोपरकर यांना आम्ही या सगळ्या समन्वयाची आणि यातलं जे आर्टिक्युलेशन नव्या पद्धतीने करायचे, नव्या पद्धतीचं शिबिराचं आयोजन करायचे, त्याची जबाबदारी दिली आणि त्यांनी समाजातल्या असंख्य मान्यवरांशी चर्चा संवाद करून एक नवीन डिझाईन युवा निर्माण शिबिराचं केलेलं आहे। आता हे शिबिर असणार आहे, परंतु हे शिबिर म्हणजे इव्हेंट नसेल, तर ही एक सुरुवात असेल। यामध्ये 40 जणांना आम्ही निवडणार आहोत आणि या 40 युवकांना 10 दिवसांमध्ये समाजातली बदल घडवणारी माणसं भेटतील। त्याचप्रमाणे त्यांना स्वतःचा शोध सुद्धा घेता येईल आणि त्यानंतर त्यांचं सामाजिक कामाचं डिझाईन किंवा सामाजिक कामाचं मॉडेल करण्याची संधी त्यांना मिळेल। त्यांना मेंटॉर दिले जातील आणि कदाचित आम्ही त्यांना प्रायोजक सुद्धा मिळवून देण्यासाठी मदत करणार आहोत। या सर्व शिबिराचं विस्तृत निवेदन आम्ही लवकरच तुम्हाला पाठवणार आहोत। याचं नाव आहे आत्मशोध आणि समाजभान। म्हणजे तरुणाईला स्वतःचा शोध घेण्याची संधी मिळाली पाहिजे, ती कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित झाली पाहिजेत आणि समाजभान त्यांना प्राप्त झालं की त्या आधारावरती ते कुठलाही उपक्रम, व्यावसायिक असेल, सामाजिक असेल, समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करण्याचा असेल, ते निश्चितपणे ते यशस्वी करू शकतील। आणि मग या पद्धतीने जेव्हा आम्ही पुढे जाऊ, त्यावेळेला निश्चितपणे काही ठोस असं सामाजिक बदलाचं रसायन आपल्याला या युवा निर्माण शिबिरातून तयार करता येईल असं आम्हाला वाटतं। या नव्या युवा निर्माण शिबिरासाठी मी आपल्याला निमंत्रित करतोय आणि पुढच्या आमच्या निवेदनापर्यंत तुम्ही सर्वजण या दृष्टीने चर्चा करा, चिंतन करा
तुम्ही केव्हाही आमच्यापर्यंत येऊ शकता आणि या उपक्रमाविषयी जास्त जाणून घेऊ शकता. या सगळ्या नव्या उपक्रमाचं आणि युवा निर्माण प्रकल्पाच्या नव्या स्वरूपाची नांदी आजच्या या निवेदनातून मी आपल्यासाठी करतोय. भेटूया आपण लवकरच नव्यानं सुरू होणाऱ्या नव्या पद्धतीच्या युवा निर्माण शिबिरामध्ये. धन्यवाद.